लोकसंगीत लोकनाट्य लोकनाट्य लोकमत लोकोत्था लोकरंगभूमी लोकशिक्षण लोकभाषा लोकगीते आणि लोकशाही मंडळी या सगळ्यावरी कोण माझी कला लोकांसाठी आहे ज्यांच्या मनातले सवाल सत्याला विचारण्यासाठी आहे हो येऊन जातात विचार कामाची येऊन जातात तिच्या कामाची तिच्या कष्टाची तिच्या रासाची जगाला केला तिचा सन्मान जागतिक पुरस्काराचा मान कलेमध्ये वर्तमान सेवा सोडून विचाराचे होमान शाही केली ती कमाली वाटला लोकांना अभिमानी तिकडं परदेशात आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि तिकडं म्हणजे आपल्या इकडच्या लोकांचं कसं आहे परदेशात कौतुक झालं तर मग इकडल्या लोकांना जाग येते बाईचा सोहळा ठेवला बड्यात थिएटरला बाईचा सोहळा ठेवला बड्यात थिएटरला उधार तिच्या उत्साहाला म्हणजे बाई तिचं मनोगत सांगते किती बाई पाहिली वाट अशी दिन रात कलेचा घाट चढून जाईन कलेतून मनाच्या आत हृदयदारात पेटवून वाट अशी गाईन हिराची वाट जशी तिमिरात टाकूनी कात उजळीचे हात कशी बोलेन सखेन भाग्यवानती नार करुणी शिरगार कलेचा द्वार अशी राजी पुढे काय झालं सोय सरकारचा एक रावण तिथं आला रावण आपल्या कलारूपी सीतेचं अपहरण करण्यासाठी म्हणजे थिएटर ताब्यात घेतलं आपला सोहळा रद्द पण त्या जागी त्याच्या छकुल्याचा 36वा बर्थडे सेलिब्रेट केला पण हाय कोण गेलो रावण त्यो माव्यानं भांड्यानं तोंड पचापच थुकत होत्यो अगं हे तर आपले म्हणून नाव न घेऊ माहिती आहे समजाना कोण आहे त्यो मायला दुधाचे दात बघितले होते माव्याच्या पहिल्यांदा बदलले हे कधी अरे ह्यो तलवारीनं केक कापायला केक नाही आपला आवाज कापायला त्यो आपल्या मॅनेजरनं विरोध केला तर त्याला असा तोडा टाकला तो डायरेक्ट आयशीयू मध्ये ग चली मग आता आपण काय करणार तो फडागणार तू आधी सरळ उभा राहा वाढीचा कला काढतात मला सांग ना ती आणि घरा कुठे आहे तुला त्याच करत बसते म्या त्या घडा घ्यायचा किसो देवाचा तो खोडायचा आणि मग म्या त्याचाच धावा करायचा तेच करत बसते म्या अगं पण तीच परंपरा आहे ना
ए वाव कुठं आलो आपण? लोकांना सत्य सांगायला. अगं सत्य कुणाला ऐकायचंय? सत्याचं काय करणार? आता किसन देवाचा धावा करायचा. तेच करायचे. कसा काय? मला सांग, संविधान कोण वाचू शकतं बरं? आणि कोण म्हणजे काय? लोक. म्हणजे लोकशाहीचा तारणहार कोण? अगं लोकच की. म्हणजे लोकशाहीचा किसन देव कोण? लोकच की लोक. बरोबर. मग हे समजा कोणाचं सांगायचंय? लोका कशाच्या माध्यमातून सांगायचंय? लोककलेचा कारण त्यात कोणाचं प्रतिबिंब असतंय? लोकमनाचं. मग माझे किसन देव हो, माझे लोक हो, या कवळणीवर झालेल्या अन्यायाचं कारण ऐकणार का हो? ऐकणार. लोकाच्या तोंडाची सुपलोटी माऊली मदने राजकारणी जगायचा माझा तिचा वेदना. लढती कशाला? नाचणारी आहेस, नाच. नाचणार तर मी हायच, पण तुला उघडा पण पाडेल. मला पुढं लोकांसमोर लोकांसमोर लोकांनी त्याला धमकी. ऐकायला काय म्हणायचे? ऐकूनी माझी हो राणी माऊली मला हो बैलवाणी टोमॅटो आट्याच्या हल्ल्यानी मायळ केले आम्हाला लग्नानी सीताबाई डोक्याला जावेना कुठला रथाचा गवाना डोक्याला जखमा झाल्या नाना क्लासची अवस्थाही पाहना माझ्यानी सोडले हो प्राणाना कुठावर तुम्ही साहेब काम नसतंय बरं का? वा. हेच परफॉर्म करताना हल्ला झाला ना तुमच्यावर? घडवून आणला तुमच्या दादांनी. तेच सांगितलं ना मी, दगड अंडी टमाटी. आलेलं. मग चालेल का की मॉडर्न गवळण? मॉडर्न गवळण. गवळण मॉडर्न शोभतच नाही बाई. का हो? लोकांना तर आवडली, उगाच व्हायरल झाली का? अहो नाचणारी बाई दिसली की रील व्हायरल होतात, लोक प्रयोग होतातच. त्यात काय? म्हणजे बर्थडे पार्टी मध्ये दारू पिऊन नाचले ते सेलिब्रेशन, आणि मी नाचले ते प्रोव्होकेशन. अर्थात. अहो आता हातात घडा घेऊन ट्रॅडिशनल गवळण केली असती तर व्हिडिओ व्हायरल पण झाला असता आणि हल्ला पण नसता झाला. ही रिअलिटी आहे. नाही म्हणजे कपडे नीट घातले असते तर बलात्कार झालाच नसता असं म्हणण्यासारखं आहे ना साहेब. हो बाई, आर्ग्युमेंट नको. आपण गवळण कॅन्सल करू आणि पुरे झाली गाराणी. वेळ चालला. अहो आमची डोकी फुटली साहेब, रक्त सांडलं आमचं, जीवावर बेतला आमच्या. त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? फ्री स्पीचची किंमत असते बाई, आणि ती मोजावी लागतेच.